रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि शेवटची एक प्रचार सभा आज उद्धव ठाकरे अलिबागमध्ये करतायत। आपल्यासोबत उमेदवार आनंद गीते आहेत, शेकापचे जयंत पाटील आहेत। प्रचाराचा शेवटचा दिवस, अवघे काही तास मतदानाला उरलेले आहेत। तयारी पूर्ण झाली आहे, विश्वास पूर्ण आहे। या निवडणुकीमध्ये रायगडच्या जनतेनं निर्णय घेतलेला आहे आणि माझा रायगडच्या जनतेवर आणि रायगडच्या मतदारांवर पूर्ण विश्वास आहे। आज प्रचाराचा समारोप होतो आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेनं। त्या सभेमध्ये शेका पक्षाचे नेते भाई जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत, शिवसेना नेते संजय राऊत उपस्थित राहणार आहेत, काँग्रेसचे नेते खासदार हुसेन दलवाई उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे आघाडीचे सगळेच प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या सर्व आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज प्रचाराचा समारोप अलिबागमध्ये इथं संपन्न होतोय। आजची सभा ही विक्रमी सभा असेल। आजची सभा ही माझ्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी सभा असेल। काटेकी टक्कर, मागच्या दोन निवडणुका बघितल्या तर तुमच्यात आणि तटकरेंमध्ये काटेकी टक्कर, एकदा 2000 एकदा 30,000 मताधिक्यांनी विजयी झालेले। यंदाच्या वर्षीसुद्धा हीच काटेकी टक्कर दिसते। आम्ही पेनपासून अलिबागपर्यंत प्रवास केला, जनमत आम्ही जाणून घेतलं, त्याच्यातही मिक्स प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये आनंद गीतेंना कसा विश्वास आहे, कोणत्या कामांवर हा विश्वास आहे? यावेळेला काटेकी टक्कर वगैरे काय होणार नाही आहे। ही निवडणूक एकतर्फी आहे, कारण माझ्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष आहे, माझ्याबरोबर शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, माझ्याबरोबर काँग्रेस पक्ष आहे, माझ्याबरोबर आम आदमी पार्टी आहे, माझ्याबरोबर CPM CPI सगळे कम्युनिस्ट पक्ष आहेत, सगळ्या डाव्या विचारांच्या सगळ्या राजकीय सामाजिक संघटना आहेत, समाजवादी पक्ष आहे आणि त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार आहे। या निवडणुकीमध्ये किमान 2 लाखापेक्षा अधिक मताधिक्याने माझा विजय होईल। खरे प्रश्न विचारतायत तुम्ही, इतके वर्ष खासदार होतात, केंद्रीय मंत्री होतात, मात्र प्रकल्प आले नाहीत, काम झालं नाही। तटकरेंच्या प्रश्नांना उत्तर देण्याची मला आवश्यकता अजिबात वाटत नाही आहे, कारण माझी बांधिलकी रायगडच्या जनतेशी आहे, रायगडच्या मतदारांची आहे। मी त्यांना बांधील आहे। आनंद गीतेने जे काही केलं त्याची पावती रायगडच्या मतदारांनी मला प्रत्येक वेळेला दिली आहे। मी भाग्यवान आहे कोकणातला, जो सलग 6 वेळा खासदार होण्याचं भाग्य मला लाभलं आहे आणि त्यामुळे कोकणातल्या जनतेनं माझ्या कार्याची पावती मला दिली आहे आणि आता या निवडणुकीसुद्धा कोकणची जनता माझ्या कार्याची पावती मला देईल। शेकाप नेते जयंत पाटील आहे, जसं त्यांनी सांगितलं की शेकापचा सुद्धा मोठा पाठिंबा आहे। कसं बघता या निवडणुकीला? 2009 साली गीतेनं आम्ही इथे पाठिंबा दिला होता। माननीय या कोकणातले नेते आणि ज्यांनी गोरगरिबांची कामं केली अशा अंतुले साहेबांच्या विरुद्ध त्यांनी लढाई दिली, त्यावेळेला 1.5 लाख मतांनी ते निवडून आले होते। गेल्या वेळेला आमची मतं नव्हती, आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो। महाविकास आघाडी सेना नव्हती आणि इंडिया नव्हती। आज आम्ही बदललो नाही, आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत। महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आली, गीते आले आणि म्हणून आज त्यांचा आमची तिथे 2 लाख तर मतं आहेत, तर ती 2 लाख नाही, पण त्याच्यापेक्षा जास्त मतं मिळाली पाहिजे। ते कमी बोलतात, माझी अपेक्षा त्याच्यापेक्षा जास्त लीड आम्हाला मिळेल। आणि जे तटकरे बोलतात, तटकरेंना गेल्या खेपेला आलो तर आमचा उमेदवार होता, त्याच्यामुळे गीते तेव्हा 3000 मतांनी आले, ती बाजू केली तर आमची त्याची 2 लाख मतं होतात। बघा त्याच्यामध्ये काय, म्हणजे असा कुठे फरक नाही आहे। आणि काँग्रेसची मतं जी आहेत, काँग्रेसचं नेतृत्व थोडं इथे कमी झालं, पण काँग्रेसची आज मी सकाळी 9 वाजता माझ्या स्वतःच्या गावात शहापूर डेरणला गेलो होतो, तिथे सर्व काँग्रेसवाले आले, तुम्ही आम्हाला मत देतायत, आता आमचं काम आहे, पुढल्या वेळेला आम्ही तुम्हाला देणार, आम्ही कुठलीही गद्दारी करणार नाही। हे वातावरण रायगड जिल्ह्यात गीतेने केलेलं आहे। गीते साहेबांनी असं नाही सांगितलं, सर्व लोकांना बरोबर घेऊन त्यांनी खऱ्या अर्थानं ही निवडणुकीची केली। मी या ठिकाणी काल 39 सभा नागोटण्याला केली। ह्याच्याबरोबर गीते साहेब काही मिटिंगमध्ये माझ्याबरोबर होते, काही मी स्वतंत्र बैठका घेतल्या, मिटिंग घेतल्या, जाहीर सभा घेतल्या। ही शेवटची 40वी सभा आहे माझी, त्यामुळे पूर्णपणे विश्वास आहे। जसं जयंत पाटील म्हणाले, त्यासोबतच उमेदवार आनंद गीते म्हणतात की पूर्णपणे मला विश्वास आहे की जनता माझ्या बाजूने आहे। आणि ज्या प्रकारे सभांचा धडाका आपण बघितला, त्यातली आजची शेवटची सभा उद्धव ठाकरे हे घेत आहेत आणि या सभेला मोठ्या संख्येनं सर्व मतदार, त्यासोबतच शिवसैनिक हा
या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित राहतील असा विश्वास त्यांना आहे. कॅमेरामन अनिल संगरेचा मी वेदांत नेब, एबीपी माझा, अलिबाग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.